अंबड पोलीस ठाण्यामध्ये अवैध सावकारकी केल्याप्रकरणी विवेक राणे याच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आलेत। त्याच्याकडनं कार, ट्रॅक्टर आणि टेम्पो असा 13 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। न्यायालयानं त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस करतायत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। अटकेमध्ये असलेल्या अवैध सावकार विवेक राणे याच्या भोवती आता फास अधिकच घट्ट झालाय। त्याच्याकडनं कार, ट्रॅक्टर आणि टेम्पो असा 13 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। न्यायालयानं त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या गुन्ह्यामधील आणखी एक संशयित फरार आरोपी निलेश जाधव याचा तपास सुरू आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। अंबड पोलीस ठाण्यामध्ये सावकार विवेक राणे याच्या विरोधामध्ये 3 गुन्हे दाखल आहेत। देवळा येथील फिर्यादी अमोल अहिरे सावकार राणे याच्याकडनं 1.5 लाख रुपये व्याजानं घेतले होते आणि 1.5 लाखाच्या बदल्यामध्ये 1,80,000 रुपये वसूल करून देखील सावकार राणे यांनी फिर्यादी देवरे यांची 6 लाख रुपये किमतीची कार बळजबरीनं ते घेऊन गेले। तसेच देवळा येथील शेतकरी कैलास देवरे यांचाही 7 लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर सावकार राणे यांना ओढून आणून त्याची परस्पर विक्री देखील केली आहे। या संदर्भात अंबड पोलीस ठाण्यामध्ये 2 गुन्हे दाखल आहेत। दोन्ही घटनांमध्ये फिर्यादीच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यामध्ये राणे यांच्या विरोधामध्ये अवैध सावकारकी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर कारवाई अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन फुलपगारे, सचिन करंजे तसेच अनिल गाढवे, स्वप्नील जुंद्रे यांच्या पथकानं केली आहे। अंबड पोलीस स्टेशन येथे दिनांक 16/4/2025 रोजी एक गुन्हा दाखल झाला होता। त्याच्यामध्ये फिर्यादी यांनी असं सांगितलं होतं की त्यांना काही पैशांची गरज होती, तर 1.5 लाख रुपये त्यांनी विवेक उर्फ मुन्ना राणे या आरोपीकडून घेतले होते आणि त्या 1.5 लाखाच्या बदल्यात त्यांनी 1,80,000 रुपये मुन्ना राणे याला परतही केले होते। परंतु तरी सुद्धा आरोपीची जी गाडी आहे बलेनो गाडी, ती 7 लाख रुपयाची बलेनो गाडी मुन्ना राणे आणि त्याचा मित्र आहे निलेश जाधव हे दोघं बळजबरीने त्याच्याकडून घेऊन गेले। हा तपास PSI फुलपगारे करत होते। त्या तपासादरम्यान असं लक्षात आलं की आरोपींनी असाच प्रकार इतर 2 जणांच्या बाबतीतही केलेला आहे। तर देवळा येथील एकाचा ट्रॅक्टर आरोपींनी उडून आणला होता, तसेच एका व्यक्तीची इनोवा क्रिस्टा ही गाडी सुद्धा आरोपींनी उडून आणली। त्यापैकी आरोपींना अटक केल्यानंतर आपण जॉन डियर ट्रॅक्टर आणि बलेनो गाडी ही 2 त्याच्याकडून जप्त केली आहे आणि तिसरा इनोवा कारचा आपण शोध घेत आहोत। आरोपीला अटक केलेली आहे आणि त्याला सध्या पोलीस कस्टडीमध्ये तो आहे। सर, आता सावकारी विरोधात त्याच्यावर इथे प्रथम गुन्हा दाखल झाला। आता आम्ही आवाहन केलं आहे की कोणी असा अवैध सावकारीमुळे पीडित असतील तर त्यांनी त्या विरोधात पुढे यावं आणि आम्ही ते गुन्हे त्यामध्ये दाखल करून घेणार। किरण आहेर, C24 तास, नाशिक। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल, टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।